नमस्कार, मी श्रद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते श्रद्धाज चॅनलमध्ये। आज आपण हैदराबादी पनीर ही रेसिपी बघणार आहोत। नावाप्रमाणेच अतिशय स्वादिष्ट रुचकर अशी ही रेसिपी आहे। तर कुठलाही वेळ न घालवता व्हिडिओ पूर्णपणे बघा, अजिबात स्किप करू नका। मी टिप्ससहित ही रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते। तर चला आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग, आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हैदराबादी पनीर तयार करण्यासाठी मी इथे 200 ग्रॅम फ्रेश पनीर घेतलेलं आहे। लोखंडाच्या कढईमध्ये काय करायचं आहे, थोडं तेल घ्यायचं। तेल छान तापवलं की त्याच्यामध्ये पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही कुठल्याही आकाराचे तुकडे करू शकता आणि त्या पनीरला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडं सावधगिरी बाळगायची, कारण आपण पनीर डायरेक्टली आपण तेलामध्ये टाकलं आहे तर ते जास्त तडतडतं, अंगावर उडायची शक्यता असते। त्यामुळे काळजीपूर्वक पनीर जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे। उभे, आडवे, चौकोनी कसेही काप करू शकता, छोटे करू शकता। मी इथे अशा प्रकारे लांब काप करून घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे। आणि आता काय करायचं आहे, जे आपले तळलेले पनीर असतात ना, ते थोड्या पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे, म्हणजे पनीर अगदी सॉफ्ट होतं, अजिबात कडक होत नाही खाताना। आता त्याच कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे जाड चिरून घेतलेले आहे, म्हणजे एका कांद्याचे 4-5 तुकडे करून घेतलेले आहे। छान आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे, अगदी बदामी कलर येईपर्यंत कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मी इथे 3 लवंगी मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, तसंच अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या इथे टाकून घेतलेल्या आहेत। तुम्ही 4 ते 5 व्यक्तीसाठी जर भाजी करत असाल तर हे योग्य प्रमाण आहे। बाकी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। तर अशा पद्धतीने जी ग्रेव्हीचा मसाला आहे तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। जी आपण हॉटेलमध्ये जी ग्रेव्हीच्या भाज्या किंवा सहसा पनीरच्या भाज्या ज्या खातो आपण, त्याच्यामध्ये याच पद्धतीने ग्रेव्ही तयार करते। तर कुठलीही पनीरची भाजी तयार करताना कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर भरपूर करायचा। तर आपला जो कांदा आहे तो भाजून तयार झालेला आहे, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे। भरपूर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आपल्याला टाकून घ्यायचा आहे, कारण आपण जी हैदराबादी पनीर तयार करत आहे त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर नसतो। टोमॅटोच्या जागी एक दुसरा पदार्थ टाकायचा आहे, तोही मी सांगते। तर पाणी न घालता मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता टोमॅटो न घालता आपल्याला जे फ्रेश दही आहे, आंबट नको जास्त, त्या दह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, हळद टाकून घ्यायचं आहे। जे सुके मसाले असतात ना आपल्या याच्या मसाल्याच्या डब्यामध्ये, ते टाकून घ्यायचे आहे, जसं की धने पावडर आहे, मिरची पावडर आहे। इथे मी बेडकी मिरची पावडर टाकत आहे, कलर येण्यासाठी, नाही टाकलं तरीही चालेल। तुमच्याच चवीनुसार तुम्ही तिखट टाका, कारण आपण कांदे भाजताना 3 मिरच्या टाकलेल्या आहे। जिरं पूड टाकून घेतली आहे आणि हे जे दही आहे ते छान असं आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता आपले प्रिपरेशन जी आहे ती तयार झालेली आहे, सगळ्याच गोष्टी। पनीरसुद्धा तळून घेतलेलं आहे आणि कांद्याची पेस्टसुद्धा झालेली आहे आणि जे दह्याचं जे बॅटर आहे ते सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। कुठेच लम्स व्हायला नको, दही छान असं फेटून घ्यायचं आहे। फ्रेश दही चालेल किंवा क्रीमवालं दहीसुद्धा चालेल, पण दही फार जास्त आंबट नको आणि फार पातळही नको। आता कढई छान गरम करून घेतली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 4 ते 5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे, कारण भाजी ही जी आहे ती 5 ते 6 व्यक्तींसाठी होणार आहे, त्यामुळं तेलाचा वापर त्या पद्धतीने करायचा। कमी व्यक्तींसाठी भाजी करत असेल तर 2 ते 3 पळी तेल ठीक आहे। गरम झालं तेल की त्याच्यामध्ये बेडगी मिरची, 5-6 काळी मिरी, 1 तेजपान, 2 जे आहे ते कलमी आणि साधं जिरं किंवा मसाला जिरं आणि विलायची, हे सगळं टाकून घ्यायचं आहे। ग्रेव्हीला अतिशय उत्तम अशी टेस्ट येते। जर तुम्हाला हे तेलामध्ये नसेल टाकायचं आहे तर तुम्ही जेव्हा आपण वाटण तयार केलं त्या वाटणामध्ये तुम्ही हे सगळं टाकू शकता। असंही टाकलं तरीही चालेल किंवा वाटणमध्ये टाकलं तरीही चालेल। बऱ्याच जणांना जेवण करताना दाताखाली मिरं, लवंग आलेलं आवडत नाही, तर त्या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या हिशोबामध्ये पेस्ट करून टाकू शकता किंवा अख्खं टाकू शकता। जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपण जिरं मोहरी
कांदा करताना टाकलेला आहे आणि सोबतच हे जे सुके मसाले टाकले आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे वरून मोहरी किंवा जिरे टाकायची गरज. मसाला करपू नये म्हणून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि पूर्ण मसाला जो होता लागलेला मिक्सरच्या भांड्याला तो त्या पाण्यामध्ये येऊन गेला. आणि आता छान आपल्याला जो मसाला आहे तो छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत जो आहे ते भाजून घ्यायचं आहे, कच्चं राहायला नको. आणि तुम्ही बघू शकता आता तेल सुटायला लागलेलं आहे. जो हैदराबादी पनीर जे आहे ते त्याचा कलर ॲक्च्युली लाल नसतोच, त्याचा कलर असा हिरवा असतो त्या भाजीचा. तर जर तुम्ही बेडगी मिरची जास्त टाकाल तर भाजीचा कलर जो आहे हा लाल येईल. तर त्या हिशोबामध्ये तुम्हाला मिरचीचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. जे दह्याचं बॅटर आपण तयार केलेलं होतं ते बॅटर आता आपण या स्टेजला टाकायचं आहे. छान तेल सुटलेलं आहे. सगळे मसाले जे सगळे जिन्नस जे आहेत ते सगळे तयार झालेले आहेत. मी इथे टाकलेला आहे काळा मसाला. तुमच्याकडे जो कोणता मसाला अवेलेबल असेल तो टाकला तरी चालेल. जास्त मसाले टाकू नका कारण आपण खडे मसालेसुद्धा टाकलेले आहे. थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्त पातळ नसते ही भाजी, थोडी दाटसर ग्रेव्ही असते. त्या हिशोबामध्ये पाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता बुडबुड्या आलेल्या आहेत भाजीला आणि छान अशी भाजीचा कलरसुद्धा आलेला आहे. भाजी आता झाकण ठेवून आपण शिजून घेऊया, उकळून घेऊया कारण जे दही जे टाकलेलं आहे त्या दह्याचा स्मेल भाजीला यायला नको कुठल्याच प्रमाणे. तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही आता शिजत आहे. आणखी जास्त शिजेल तेव्हा हे ॲटोमॅटिक पाणी जे आहे ते आटेल आणि ग्रेव्ही जी आहे ती थिक होईल. तर अजून आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कट आलेला आहे, किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता जे आपण पनीर फ्राय करून ठेवलं होतं आणि थोड्या वेळ आपण त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं पनीरला, की पनीर सॉफ्ट राहायला पाहिजे. ते पनीर आता आपण या ग्रेव्हीमध्ये या स्टेजला टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता अजिबात कुठेच पनीर चिकटलेलं नाही आहे, सेपरेट आहे आणि तुम्ही इतकं सॉफ्ट आहे की तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी ही भाजी खाल तरीसुद्धा पनीर सॉफ्टच राहील. बऱ्याच गृहिणींची ही कंप्लेंट असते की पनीरची भाजी हॉटेलसारखी होत नाही, पनीर तळल्यानंतर खूप जास्त कडक होतं. तर असं अजिबातच नाही आहे. टेक्निक आहे, प्रत्येक गोष्टीची टेक्निक असते. पनीर नेहमी फ्रेश आणायचं, तळायचं आणि लगेच थंडगार पाण्यामध्ये ठेवून लगेच 5-10 मिनटानंतर काढून घ्यायचं आहे. तुमचं पनीर सॉफ्टच राहील. तुम्ही भाकरसोबत का तंदूरसोबत का इझिली पनीर तोडल्या जाणार. तर अशा पद्धतीने हैदराबादी पनीर जे आहे ते तयार आहे. तुम्ही भातासोबत, भाकरसोबत किंवा तंदूरसोबत खाऊ शकता. अतिशय भन्नाट असं लागते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.